नमस्कार, न्यूजरूममध्ये आपलं स्वागत। सध्या राज्यात निवडणुकांचे वारे वाहत आहेत आणि त्याचबरोबर सरकार अस्थिर झाल्याची राजकीय चर्चाही आता एका विशिष्ट अशा उंचीवर जाऊन पोहोचलेली आहे। देवेंद्र फडणवीस सरकार लवकरच या राज्यात नसेल अशा स्वरूपाचे अनेक कयास राजकीय गणित जी आहे ती आखली जात आहेत आणि त्यामागे प्रमुख सूत्रधार आहे ती शिवसेना। उद्धव ठाकरेंनी नोटीसवर हे सरकार आहे असं जाहीर केलेलं आहे। मुख्यतः हे सरकार किती दिवस राहणार आणि कधी कोसळणार हे जाणून घेण्यासाठी म्हणून आज आपल्याबरोबर आहेत शिवसेनेचे वरिष्ठ नेते खासदार संजय राऊत सर। संजय राऊत सर, जय महाराष्ट्रमध्ये आपलं खूप खूप स्वागत। अगदी जसं मी सुरुवातीला म्हणालो, देवेंद्र फडणवीस सरकार यांना दिलेली नोटीस किती दिवसाची, ती मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अगोदरची असेल संपणारी की त्यानंतर असेल? साधारण नोटीस पिरियड किती दिवसाचा असतो? 30 दिवसाचा। तुम्ही आता 26 तारखेपासून ही नोटीस पिरियड सुरू झाली आहे समजा। कधी कधी नोटीसला सुद्धा एखाद दिवस जास्त मिळतो, नाही मिळत, पण उद्धवजींनी स्वतःच सांगितलं हा नोटीस पिरियड आहे आणि नोटीस पिरियड हा आता तुम्ही मोजायला सुरुवात करा। शिवसेनेला सत्तेत राहण्यामध्ये फार इंटरेस्ट आहे असं मला वाटत नाही। अगदी सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून म्हणतोय, पण एका विशिष्ट परिस्थितीमध्ये ज्या प्रकारचा निकाल आणि कौल महाराष्ट्राला मिळाला तो कोणाच्याही बाजूने नव्हता। भारतीय जनता पक्षाला जास्त जागा मिळाल्या, ठीक आहे, मिळतात अशा जागा, पण त्यांना पूर्ण बहुमत मिळालं नाही। आम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढलो, पण महाराष्ट्र परत स्थिर ठेवण्यासाठी आम्हाला एकत्र यावं लागलं, कारण कौल काही झालं तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये होता। राजकीय अस्थिरता म्हणजे राजकीय अस्थिरतेपेक्षा आर्थिक अराजक निर्माण होतं एखाद्या राज्यात, आणि महाराष्ट्र मोठं राज्य आहे, औद्योगिक राज्य आहे, मुंबईसारखी शहरं लाखो लोकांना रोजगार देतात। या सगळ्याचा विचार करून उद्धवजींनी सरकारमध्ये सामील व्हायचा निर्णय घेतला। पण परिवर्तन झालं म्हणजे नक्की काय झालं याचा शोध आमच्यासह सगळेच घेत आहेत। परिवर्तन झालं म्हणजे काय झालं त्याचा शोध तुम्ही घेताय, पण सर्वसामान्य जनतेसमोरचा प्रश्न आहे तो म्हणजे मध्यावधी निवडणुका जर या राज्यात लागल्या तर त्यातून जी अस्थिरता निर्माण होईल, त्यातून जी आर्थिक गणित बिघडतील त्याचं काय? आम्हालाही आर्थिक गणित बिघडावं महाराष्ट्राचं असं वाटत नाही, कारण शेवटी आमच्या निष्ठा महाराष्ट्रावर आहे सत्तेपेक्षाही। पण उद्या काय घडेल हे मी इथे आतापासून सांगू शकत नाही। ठरलेल्या आहेत अनेक गोष्टी, असं नाही की ठरलेलं नाही आहे। ज्या गोष्टी ठरल्या आहेत उद्यासाठी त्या आज कशा करता बोलायच्या? अगदी सर, 18 तारखेला शिवजयंतीच्या दिवशी शिवसेनेचे सर्व मंत्री राजीनामा देतील आणि सरकारमधून बाहेर पडतील अशा स्वरूपाची जी एक चर्चा आहे, एक कयास लावला जातोय, कितपत तथ्य आहे? नाही, त्या चर्चेला पूर्णविराम द्यायला पाहिजे। मुहूर्त काढून बसलेला आम्ही इथे नाही आहोत। 26 तारखेला उद्धवजींनी जे काही भाषण केलं ते का मुहूर्ताचं भाषण नव्हतं। लोकांना वाटलं आम्ही 23 तारखेला उद्धवजी बोलतील, काहींना वाटलं त्याआधी बोलतील, त्यांना जेव्हा वाटलं तेव्हा त्यांनी जाहीर केलं। आणि मुहूर्त वगैरे काढून काही कामं करण्याची दिवस आता नाहीत। राजकारणामध्ये उलथापालथ एका मिनिटात घडू शकते। पण राऊत सर, ज्या प्रकारे एक माहिती येते की शिवसेना आता सरकारमधून बाहेर पडायला तयार आहे। आज अजित पवारांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले। त्यांनी असं म्हटलं की 150 आमदार जर शिवसेनेची सत्ता बाहेर पडली तर हे भाजपच्या विरोधात आहेत। शिवसेना अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मध्यावधीला तयार आहे का? 150च्या सुद्धा वर असू शकतात। भारतीय जनता पक्षामध्ये अनेक आमदार असे आहेत जे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीतून आलेले आहेत आणि त्यांना वैचारिक निष्ठा नाही आहे। सरकार पडलं किंवा जिथे जिंकण्याची शक्यता जास्त आहे अशा ठिकाणी 30 ते 35% आमदार जातात। हा या देशाच्या लोकशाहीतला खेळ आहे। त्याच्यामुळे आकडे जर सांगायचे तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक आकडा सांगू शकतो, 150च्या वर आकडा जाऊ शकतो, पण त्या खेळामध्ये आम्हाला पडायचं नाही आहे। तो खेळ आम्हाला खेळायचा नाही आहे। हा घोडेबाजार किंवा अशा प्रकारचं काम करून महाराष्ट्रामध्ये गोंधळ उडवायचा नाही आहे। नाही, जर उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं तुम्हाला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि उद्धवजींनी मुख्यमंत्री व्हावं अशा स्वरूपाचा निर्णय झाला, शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असला तर तुम्ही बाहेरून पाठिंबा घ्याल? आम्हाला असं वाटतं की जर उद्धवजींनी घोषणा केलेली आहे आमच्या पक्षप्रमुखांनी की आम्हाला यापुढे शिवसेनेची सत्ता
ही स्वबळावर आणायची आहे, एकट्यानं आणायची आहे. आम्हाला कोणाच्या कुबड्या नको आहेत. हे ठरल्यावरती हे प्रश्न गौण ठरतात. पण सर, एक महत्त्वाचा मुद्दा, युती तुटल्यानंतर एक म्हटलं गेलेलं होतं की सरकार अस्थिर होऊ देणार नाही, शिवसेना लोकांच्या कल्याणासाठी आहे, भल्यासाठी आहे, असं वक्तव्य केली गेली. आणि त्याच्यानंतर आता उद्धव ठाकरे म्हणतायत की सरकार नोटीस पिरियडवर आहे. मग नेमका अर्थ काय घ्यावा? नोटीस पिरियड हाच अर्थ आहे. आधी काय बोलले, परिस्थितीनुसार राजकारणामध्ये पावलं टाकावी लागतात. सरकार पाडण्याची व सरकारमधून बाहेर पडण्याची आम्हाला किती इच्छा नसली तरीही परिस्थिती लादली कोणी, का, याचा विचारसुद्धा सगळ्यांनी करायला पाहिजे. शिवसेनेनं कधीही इतर राजकीय पक्षांसाठी सत्तेसाठी आदळआपट केली नाही, ताणून धरलं नाही तुटेपर्यंत. अगदी शिवसेना प्रमुखांच्या काळापासून शक्यतो संयमानं काम करायचं, एकत्र बसून काम करायचं. शिवसेना भाजपा ही जी युती आहे ही फक्त सत्तेसाठी निर्माण झाली नव्हती ना. एका विचारातून, मग तो राष्ट्रीय विचार असेल, हिंदुत्वाचा विचार असेल, आमच्यासाठी विचार महाराष्ट्राचा होता, मराठी माणसाचा होता, हिंदुत्वाचा होता. त्यांनी त्या विचाराचा त्याग केला, आम्ही केलेला नाही आहे. पण राऊत सर, मराठी माणसाचा मुद्दा होता, मराठी माणसाचा विचार होता. राज ठाकरेंनी मराठी माणसाच्याच मुद्द्यावरती शिवसेनेकडे दोस्तीचा हात पुढे केला होता. मग मराठी माणसाच्या मुद्द्यावरती मराठी माणसासाठी शिवसेनेकडून प्रस्तावाला होकार का गेला नाही? का जबरदस्ती आहे तुमची? तुमचा आग्रह कशा करताय? शिवसेना एक पक्ष आहे आणि आम्ही ठरवलं आहे आम्हाला युती नको आहे कोणाशीही. एक जोखड आम्ही फेकून दिला युतीचं, दुसरं जोखड आम्ही का घ्यायचं? ठीक आहे, मी पक्षाची नावं घेत नाही. जर आमच्या पक्षाचा निर्णय आहे, धोरण आहे ठरलेलं की यापुढे कोणाशी युती नाही, युती नाही म्हटलं तर युती कोणाशीच नाही. पण मराठी माणसाच्या हितासाठी तरी का शिवसेना हित नाही का? पहा, शिवसेना आहे ना. बाळासाहेबांनी 50 वर्षापूर्वी ही संघटना स्थापन केली, ती त्याच उद्देशाने केली ना. तुम्ही फुटलात, आम्ही तुम्हाला बाहेर नाही काढलंय कोणाला ना. तुम्ही फुटलेला आहात, पण परत काय येत आहे? तुम्ही तुमचा पक्ष वाढवायला पाहिजे. आम्हाला आमचा पक्ष ज्या पद्धतीनं वाढवायचं होतं वाढवू द्या. आमच्यावरती युती लादू नका. आता आम्ही ठरवणार आम्ही युती करायची की नाही. मतातला फूट टळेल ना, मला असं मतातली वाटत फूट नाही. टळेल. असे कुठल्या प्रकारची फूट होणार नाही हे तुम्हाला मुंबई महानगरपालिकेची निवडणूक दाखवून देईल. विशेषतः आपण ज्या मराठी माणसाचा विषय सांगताय ना, तो शिवसेनेशिवाय दुसरा कुठेही जाणार नाही. सर, म्हणजे काळानुरूप राज ठाकरेंनी फोन केला होता तुम्हाला वैयक्तिक? माझ्याकडे अशा कुठल्या फोनचा रेकॉर्ड नाही आहे. माझ्याकडे टेलिफोन एक्सचेंज नाही आहे. सर, मग काळानुरूप तुमच्या निर्णयामध्ये बदल होऊ शकतो, युती करायची की नाही? नाही. या क्षणी जो निर्णय उद्धवजीने घेतलेला आहे ते त्या निर्णयाशी ठाम आहे. म्हणा संजय राऊत सर, ज्या दिवशी राज ठाकरे सेनेतून बाहेर पडले त्या दिवशी शेवटच्या ज्या कठोर अशा शिवसैनिकांची भेट झाली त्यात तुम्ही एक होतात. गाडी त्यानंतर फोडली गेली, आपण सगळ्यांनी बघितली होती. तर मुख्यतः तुम्ही राज ठाकरेंच्याही तितके जवळ आणि उद्धव ठाकरेंच्याही तितक्या जवळ. तुम्हाला कधी असं वाटलं नाही या दोन ठाकरेंनी एकत्र यावं? दोन भावांनी ठरवायला पाहिजे ना. हा राजकीय वाद आहे का? असं ते तसं ठरवायला पाहिजे. अनेकांना वाटत होतं तेव्हा की राज ठाकरे यांनी या टोकापर्यंत जाऊ नये. कारणं असतील काही, त्यांची स्वतःची कारणं असू शकतात, प्रत्येकाची कारणं आहेत ना. आता मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव हे तर वडील आणि पित्याचं नातं आहे, त्यांच्यामध्ये फूट पडली. दोघांची काही कारणं असू शकतात, पण त्यांनी ठरवायचं आहे. ते एकत्र आले पुन्हा, तसं आम्ही नाही ठरवू शकत, त्यांनी ठरवायचं आहे. मी कोण सांगणार तुम्हाला? पक्ष कोणी सोडला? आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा त्यांनी हा निर्णय घेऊ नये हा निरोप घेऊन गेलो बाळासाहेबांचा. या निर्णयापर्यंत जाऊ नका, तो निर्णय आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्याला आता एक इतिहास झाला, त्याला एक दशक उलटून गेलेलं आहे. त्यात चर्चा करण्यात आता काय अर्थ नाही. शिवसेना खूप पुढे निघून गेलेली आहे, पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे आणि स्वबळावर शिवसेनेनं गेल्या काही वर्षामध्ये, मग विधानसभेची निवडणूक आहे ना, आम्ही लढलो स्वबळावरती, एका ताकदीनं लढलो. देशाची राज्यांचे मुख्यमंत्री पंतप्रधान आमच्या विरोधामध्ये उतरले, महाराष्ट्रात उद्धवजींच्या विरोधामध्ये. 15 जागासुद्धा मिळणार नाहीत अशा वर्गना केल्या गेल्या. पण आम्हाला 63 आमदार आम्ही जिंकून आणले, 21 आमदार आमचे थोड्या मतांनी पडले. हे जर पाहिलं तर बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धवजींनी खूप पुढे नेलेली आहे. पण राऊत सर, काही दिवसांपूर्वी या ठिकाणी बाळा नांदगावकर आले होते. बाळा नांदगावकरांनी अशा प्रांजळपणे मान्य केलं की आमच्या डोक्यात हवा गेली, त्यामुळे मनसेची आत्ता जी अवस्था आहे ती झालेली आहे.
तुम्ही राज ठाकरेंच्या तेवढेच जवळचे आहात. तुम्हाला काय वाटतं की या मनसेच्या अवस्थेला खरं जबाबदार कोण आहे? त्यांच्या पक्षाविषयी मी बोलणं बरोबर नाही. त्यांच्या पक्षाचं काय करायचं हे त्यांचे प्रमुख ठरवतील. मी त्याच्यावरती भाष्य करणं हे चुकीचं आहे. मी माझ्या पक्षाविषयी, माझ्या प्रमुखांविषयी माझं मत व्यक्त करीन. पण एक पक्ष एक स्वतंत्र व्यक्ती चालवते आहे, त्यांची एक भूमिका आहे, त्यांच्या पक्षात चढ उतार होत असतात. हे पहा, राजकारणामध्ये कोणी संपत नाही, राजकारणामध्ये चढ उतार होत असतात. त्याच्यामुळे मी त्यांचा पक्ष त्यांनी कसा चालवावा आणि त्यांच्यावरती ही वेळ का आली हे बोलणं बरोबर नाही. सर, पक्षप्रमुखांबद्दल तुम्ही बोलताय. तुमचे पक्षप्रमुख जे सध्या आहेत ते योग्य पद्धतीनं पक्ष चालवत आहे, पक्ष वाढताना पाहायला मिळतोय. मग तो गेल्या 2 महानगरपालिकांमध्येही त्यांच्याच नेतृत्वात विजयापर्यंत पोहोचतानाही पाहायला मिळाला. असं काय झालं या क्षणावर की अगदी सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा इथपर्यंत पक्ष नेतृत्व येऊन ठेपलं? ही खतखत आहे. माणसाच्या मनामध्ये खतखत जो उफाळून येते तेव्हा या खतखतीतून हे निर्णय होतात. गेल्या काही महिन्यापासून आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं राज्यकारभार चाललेला आहे, दिल्लीमध्ये चाललेला आहे. आम्ही स्वतः प्रचारात उतरलो होतो ना मोदींच्या. उद्धवजींनी स्वतः, बाळासाहेबांनी स्वतः मोदींना पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे ते का आमचे हाडवैरी कधीच नव्हते, आमचे मित्रच होते. या देशाला एक खंबीर नेतृत्व मिळावं अशी भूमिका आम्ही घेऊन मोदींना पाठिंबा दिला होता. लोकांनी त्यासाठी पाठिंबा दिला. अनेक वचनं त्यांनी दिली होती. त्यातली 5 वचनं तरी पूर्ण झाली का? दिलेल्या वचनामध्ये नोटाबंदी नव्हती ना. त्यांनी जे काय देशासमोर जे चित्र ठेवलं होतं केलेल्या कामासाठी, त्यात पाकिस्तान संदर्भातची कठोर भूमिका त्यांनी घ्यायचं मान्य केलं होतं. काश्मीर संदर्भातली भूमिका होती, राम मंदिरासंदर्भातली भूमिका होती, महागाई कमी करण्यासंदर्भातली भूमिका होती, लाखो लोकांना रोजगार द्यायचा त्यांची घोषणा होती, शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा होती. अशा अनेक योजना त्यांनी जेव्हा सांगितल्या तेव्हा असं वाटलं की देश ते खूप पुढे घेऊन जातील. पण यापैकी एक तरी घोषणा प्रत्यक्षात उतरली आहे का? नाही. नोटाबंदी हा त्यांच्या अजेंड्यावरचा विषय नसताना तो अचानक आला आणि या देशातल्या गरीब मध्यमवर्गीय लोकांचं कंबरडं मोडलं. काळा पैसा परदेशातून आणण्याची त्यांची घोषणा होती. प्रत्येक माणसाच्या अकाउंटला, नागरिकाच्या अकाउंटला 15 लाख रुपये डोळे मिटा आणि 15 लाख रुपये जमा होतील अशा प्रकारची घोषणा होती. किती घोषणा पूर्ण झाल्या याचा हिशोब सरकारनं द्यायला पाहिजे. सर, तुम्ही म्हटलात की ही आश्वासनं नव्हती. राम मंदिर हा प्रमुख आश्वासनांपैकी एक भाग वचन होतं. वचन होतं. बाबरी मस्जिद पडली तेव्हा शिवसेनेने म्हटलं की आम्हाला अभिमान आहे जर शिवसैनिकांनी ती पाडली असेल. त्यांनी हात वर केले होते. आता तुम्ही यूपीत निवडणूक लढवताय. साधारण 100 जागांवर उमेदवार तुम्ही उभे केलेले आहेत. त्यातले काही उमेदवार निश्चितपणे निवडून येतील. तुमचं आश्वासन आहे, वचन आहे की तुम्ही राम मंदिर बांधाल म्हणून? आमचे 25 आमदार निवडून येऊ द्या. आम्हाला 25 आमदार पुरेसे आहे. राम मंदिर उभं करायला आज केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाकडे 280 खासदारांचं पूर्ण बहुमत आहे ना. अजून किती पाहिजे तुम्हाला? पण त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणतात आम्हाला 400 आमदारांचं बळ असेल तर आम्ही राम मंदिर बांधू. म्हणजे पुढल्या वेळेला त्यांना परत 400 द्या. मग म्हणतील मला 520 द्या. तुम्हाला पूर्ण बहुमत नव्हतं तेव्हा तुम्हाला पूर्ण बहुमत पाहिजे होतं. आता पूर्ण बहुमत आहे. हीच वेळ आहे राम मंदिराच्या विटा रचण्याची. अहो, तुमच्या सत्तेसाठी तुम्ही रामाचा बळी दिला आणि त्या रामाच्या आंदोलनामध्ये शेकडो करसेवक मारले गेले. त्यानंतर त्या दंगली उसळल्या तर मुंबईत 700 लोक मारले गेले. त्यांच्या रक्ताला आणि बलिदानाला काही किंमत आहे की नाही? आम्ही जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा आम्ही देशद्रोही ठरतो. सत्य बोलणार देशद्रोह झाला या देशामध्ये. नाही, पण तुम्ही म्हटलात 25 आमदार आले तर 25 आमदार जर तुमचे आले तर तुम्ही काय कराल? हैदोस घालू. राम मंदिर बांधून द्याल? हैदोस घालू या प्रश्नावरती. सरकारला वेठीस धरू. ज्या प्रश्नासाठी आम्ही निवडून आलो आहेत ना तो प्रश्न आम्ही जिवंत ठेवू, जागता ठेवू. परत 5 वर्ष गप्प राहू आणि 6व्या वर्षी परत राम मंदिर बांधू असं वचन देणार नाही. आत्ता 28 वर्षानंतर या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं परत एकदा राम मंदिर बांधण्याची घोषणा केली. त्याला राम सोयीनुसार आठवतो ना, आम्हाला तसं आठवत नाही. एक इकडे जरा पुन्हा मुंबईसाठी मी आपल्याला थोडंसं या इकडच्या रणमैदानामध्ये आणतो.
भाजपने आशिष शेलार आणि किरीट सोमय्या ही दोन मंडळी तुम्हाला शिवसेनेला जास्तीत जास्त टार्गेट करतायत. किरीट सोमय्यांनी तर आता विधान आलेलं, आम्ही सुद्धा बातमी चालू होती की शिवसेना उद्धव ठाकरे माफियांचं नेतृत्व करतात. आता ते नाव घेऊन सुद्धा टीका करू लागलेले आहेत. या टीकेकडे तुम्ही कसं हा, पाहता? ते वांद्र्याचा बॉसही म्हणतात. हो. बरोबर हो, आहे ना? हो. असंही म्हटलं ना, काही म्हणतात ते बॉस म्हणतात. हो, आम्ही हो. बॉस आहोत. आमचे उद्धव ठाकरे नक्कीच बॉस आहेत. शिवसेना प्रमुख बॉस होते, त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे बॉस आहेत. बॉस काय आहे हे आता तुम्हाला 21 तारखेला कळेल. कोण मुंबईचा बॉस आहे हे कळेल ना आता. माफिया म्हणताय ना, माफियागिरीचं काय? मुंबईतला माफिया काय? मुंबई आम्ही महापालिकेतला होतो ना माफिया? माफिया. ते आम्ही माफिया होतो ना, हो. म्हणून 92च्या दंगलीमध्ये तुमच्या आया बहिणींचं रक्षण झालं. ही मुंबई वाचली, या माफियाने वाचवली आहे, हे विसरू नका. पण राऊत सर, ज्या प्रकारे सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, मुख्यमंत्री स्वतः सामन्याच्या जवळ, मुख्यमंत्र्यांनी खरं म्हणजे या लेवलला प्रधानमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांच्या पदाची एक प्रतिष्ठा आहे. तुम्ही राजीनामा द्या पदाचा आणि मग पक्षाच्या प्रचाराला जा. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून, पंतप्रधान म्हणून सगळा सरकारी लवाजमा घेऊन एका पक्षावर टीका करता, स्वतःचे ढोल वाजवता, हा लोकशाही संकेताचा भंग आहे. इलेक्शन कमिशनने ह्याच्याबाबतीत नवीन निर्णय घ्यायची गरज आहे. तुम्ही राजीनामा द्या त्या काळापुरता आणि मग मैदानामध्ये उतरा. ही सगळी कवचकुंडले घेऊन सरकारी तुम्ही टीका करता, हा भ्रष्टाचार आहे. दिस इज पॉलिटिकल करप्शन. पण तुम्ही एकीकडे त्यांना अर्धवट राव म्हणायचं आणि त्यांनी तुमच्यावर टीकाच करायची नाही, असं म्हणजे ही अपेक्षा कशी? अर्धवटराव कोण आहेत? काल उद्धव ठाकरे मग म्हणाले का म्हणाले त्यांनी? म्हणूनच त्याने मुख्यमंत्री पदाची झूल काही काळ दूर ठेवायची निवडणूक होईपर्यंत आणि मग मैदानात उतरायचं. मुख्यमंत्री अमुक अमुक नको, फक्त नावाने लढा. आम्ही आहोत ना, आम्ही कुठल्या पदावर आहोत? आम्ही लढतो. आम्ही रस्त्यावर, आम्ही गुंड आहोत ना, मग रस्त्यावरती आम्ही आहोत. तुम्ही या रस्त्यावर. पण राऊत या. सर, एक नवीन टॅगलाईन भाजपने घेतलेली आहे, हा अग्रलेख नाही तर हा आम्ही जे काही कामकाज केलेलं आहे त्याच्या प्रगतीचा आलेख आम्ही म्हणतोय, अशी एक टॅगलाईन त्यांनी घेतलेली आहे, खास करून मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी जी सामन्याच्या आसपास होणार आहे. घेऊ द्या ना, टॅगलाईन घेतले तर काय झालं? उद्या टराटरा फाडू आम्ही त्यांना. बघा, घेऊ द्या ना. अग्रलेख लिहून दाखवा तुम्ही आमच्यासारखे. आमचे अग्रलेख तुमच्या काळजामध्ये सूर्यासारखे घुसतात. म्हणून तुम्हाला झोपेतसुद्धा आमचा अग्रलेख सामनाचा आठवतो ना. ही ताकद आहे. लोकमान्य टिळकांनंतर, आचार्य अत्र्यांनंतर सामनाचे अग्रलेख असे घुसतात लोकांच्या आणि या विरोधकांच्या काळजामध्ये. त्यांचं दुःख आहे की त्यांच्याकडे असे सूर्य नाही आहेत, आमच्याकडे आहेत. सर, जर इतिहासात डोकावून बघितलं तर बाळासाहेबांनी आतापर्यंत ज्या ज्या वेळेला इतक्या टोकाच्या भूमिका घेतल्या, तर सत्तेत असलेल्या पक्षाविरोधात, म्हणजे केंद्रात जो सत्तेत आहे त्याच्या विरोधात इतकी टोकाची भूमिका घेणं किंवा अशी वक्तव्य करणं हे मुळात बाळासाहेबांच्या शैलीत नव्हतं. उद्धव ठाकरे थेटपणे मोदींना, त्या मोदी सरकारला जे सुडाचं राजकारण करतं असं म्हणतात, त्या मोदी सरकारला थेट शिंगावर घेताना पाहायला मिळतात. काय कारण आहे त्यामागची? अटलजी, बाळासाहेबांच्या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयींसारखं नेतृत्व होतं, लालकृष्ण अडवाणींसारखं नेतृत्व होतं, सुषमा स्वराज यांच्यासारखं सुसंस्कृत संयमी नेतृत्व काही काळ त्याच्यामध्ये होतं. या सगळ्या गोष्टीचा विचार केला आज महाराष्ट्रामध्ये प्रमोद महाजन होते, महाराष्ट्रात सुद्धा गोपीनाथराव मुंडे होते, हशू अडवाणी होते. तुम्ही ह्या सगळ्यांशी तुलना आताच्या नेतृत्वाशी करू शकता का? नाही. आणि त्यांच्या तोडीस तोड शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते. टोलेजंग असे व्यक्तिमत्व ती होते. आज कोणी राहिले का मला सांगा? मग त्या तुलनेमध्ये आज ही भाषा वापरणारे सगळे लोक आहेत, त्यांनी तो कालखंड त्यांना एकदम माहीत नाही, त्यांनी पाहिलेला नाही. आम्ही तो पाहिला आहे. आता दुर्दैवाने आम्हालाही भाषा वापरावी लागते. आम्हाला का आनंद आहे? कशा करता वापरावी भाषा ही भाषा आम्ही महाराष्ट्राच्या विरोधकांना वापरायला पाहिजे. पण आमचेच कालचे मित्र हे महाराष्ट्राचे दुश्मन म्हणून जर आमच्या समोर उभे राहणार असतील तर त्यांनीच म्हणाले महाभारत आहे ना, मग महाभारतामध्ये समोर कोण उभं राहत आहे हे बघायचं नाही. काका, मामा, भाऊ, बहीण, मग युद्ध आहे ते. तुम्ही आमच्या मुळावरती येत आहे म्हणजे महाराष्ट्राच्या मुळावर येत आहे. नोटाबंदीला विरोध करणारा जे देशद्रोही आहे ना, मग शिवसेनेला विरोध करणारा सुद्धा महाराष्ट्रद्रोही आहे. आम्ही सुद्धा महाराष्ट्राची भूमिका मांडतोय, लढतोय. तुम्ही महाराष्ट्रद्रोही आहेत, मी सांगतो. आता म्हणजे जी आता उद्धव ठाकरे भूमिका घेत आहेत, मुळात उद्धव ठाकरेंची वक्तव्य, वापरलेले शब्द, त्यांची बदललेली शैली, या सगळ्यांची जर तुलना केली तर आता ज्युनियर बाळासाहेब
अशा स्वरूपामध्ये म्हणजे बाळासाहेबांची शैली जी आहे ती मुळात त्यांच्या बॉडी आहे लँग्वेजमध्ये ना. त्यांच्या वक्तृत्वामध्ये दिसायला लागलेली आहे. मुळात हे इतकं बळ आणि इतकं बदललेलं व्यक्तिमत्व ठाकरे आहेत हे ते. कुठून म्हणजे अचानक कुठून आलं? नाही नाही, ते ठाकरे आहेत, लक्षात घ्या. ते शिवसेना प्रमुखांचे पुत्र आहेत ते. अनेक वर्ष ते शिवसेनेचं नेतृत्व बाळासाहेब असल्यापासून करत आहेत. कार्याध्यक्ष असतील, आता शिवसेना पक्षप्रमुख आहेत. आमच्यासारखे लोक जर बाळासाहेबांना आत्मसात करू शकले ते तर उद्धव ठाकरे आहेत, रक्तातच आहे. वाटतात आहे त्यांच्या. सर आता उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यातून ठाकरे शैली जी आहे ती वारंवार दिसून हो. येते. त्यांच्या प्रत्येक सभेमध्ये, त्यांच्या प्रत्येक भाषणातून दिसून येते. आता काही क्षणापूर्वी तुम्ही जो उल्लेख केलेला होता त्याच्यावरूनच एक प्रश्न की आता भाजपमध्ये तसं आता सुसंस्कृत नेतृत्व राहिलेलं नाही असं वाटतंय का तुम्हाला? त्या तोडीचं कोणी दिसत नाही मला. ज्यांच्या पायाला आम्ही सतत हात लावत होतो, अटलजी होते, अडवाणी साहेब होते, आमचे मुरली मनोहर जोशी होते. ही सगळी व्यक्तिमत्व जी होती की नाही ही होतीच ना. याने इतिहास घडवलेला आहे. अडवाणी आजचा जो भारतीय जनता पक्ष जो आज जी सत्तेची फळं खात आहेत त्याचा पाया आणि कळस उभारण्याचं काम नक्कीच लालकृष्ण अडवाणी यांचं आहे. जर अडवाणींनी राम मंदिराचा लढा उभारला नसता त्यावेळेला, ती रथयात्रा काढली नसती देशभरामध्ये, वातावरण पेटवलं नसतं आणि त्या रथयात्रेचं सारथ्य प्रमोद महाजनांनी केलं नसतं तर आजचा भाजपा निर्माण झाला नसता. हे आम्ही कधी विसरता कामा नये. त्यांचं योगदान आहे, अटलजींचं योगदान आहे, सरकार टिकवलं त्यांनी 5.5 वर्ष सगळ्यांना घेऊन. प्रमोद महाजनांचं योगदान आहे, अनेकांचं, महाराष्ट्रात गोपीनाथराव मुंड्यांचं योगदान आहे ना. आम्ही हे मान्य करतो. अगदी सर, ही चर्चा जी आहे ती आपण अशी सुरू ठेवणार आहोत आणि मुख्यतः सर्वांच्या कुतूहलाचा विषय तो म्हणजे अखेरीस फडणवीस सरकार जर पडणार असेल तर ते कधी पडणार आहे, पुन्हा एकदा त्यांना विचारू आणि त्या प्रश्नाचं उत्तर घेण्याचा प्रयत्न करू. मात्र त्या अगोदर घेऊ एक छोटासा ब्रेक. बघत रहा न्यूज रूम.